जय भीम नमो बुद्धाय। आज 15 ऑगस्ट 2026 आज देशातील संपूर्ण भारतीय आम्ही लोक 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत। तरी मी राजू शंकरराव भगत आणि माझ्या भगत परिवारातर्फे संपूर्ण भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झालेली आहेत आणि देश 80व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे। इंग्रजाच्या गुलामगिरीतून, दमनशाहीतून मुक्त होण्याचं कारण हे होतं की देशातील सर्वसामान्य जनतेला, शोषित पीडित वंचित समाजाला न्याय मिळेल, त्यांचा हक्क अधिकार मिळेल, याकरिता देशातील हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या संसाराची आहुती दिली आणि या आपल्या भारत देशाला गुलामीतून, इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त केले। आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची संविधान निर्माण करून हा भारत देश 1950 ला प्रजासत्ताक म्हणून, लोकशाही देश म्हणून आम्ही अंमलात आणला। लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही। आणि लोकशाहीमध्ये अखेरच्या माणसापर्यंत सगळ्या गोष्टींचा लाभ पोहोचला पाहिजे, यालाच खरी लोकशाही म्हणल्या जाते। संविधानाचे मूलभूत तत्व हे सगळ्यांना पटले पाहिजे आणि सगळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे, ही त्या मागील उद्देश होता। परंतु देशातील वास्तविकता ही आहे की आज 79 वर्ष झाले असताना सुद्धा देशामध्ये आम्ही आणि राजकारण्यांनी खरी लोकशाही प्रस्थापित करू शकले नाही। ही वास्तविकता आम्हाला मान्य करावी लागेल। आज देशातील राजकारणी सत्तेचा दुरुपयोग करून आज देशामध्ये दमनशाही, हुकुमशाही पद्धतीने वागत आहे। आज कोणताही पक्ष देशामध्ये सत्तेवरती आला तरी देशातील सर्वसामान्याचा उद्धार करण्यासाठी फेल ठरलेला आहे, हे सुद्धा इथं मला आवर्जून बोलावं लागेल। आज देशामध्ये गोरगरिबांचे इतके हाल आहे, आज सर्वसामान्य लोकांचे इतके हाल आहे की त्याला मी शब्दात सुद्धा मांडू शकत नाही। लोकशाहीचा अर्थ काय आहे, खरी लोकशाही कशाला म्हणतात, हे जर आम्हाला कळत नसेल तर आम्ही नुसती जनतेची आणि इतर सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत आहोत। आज ज्याच्याकडे पैसा असेल त्याचाच मुलगा इंजिनियर, डॉक्टर, वकील होऊ शकतो। संविधान आम्हाला सांगतंय
की पैशामुळे कोणताही विद्यार्थी मागे राहता कामा नये. शिक्षण हे सगळ्यांचं मूलभूत अधिकार आहे, ते त्याला मिळालं पाहिजे. पण देशामध्ये वास्तविकता ही आहे की सत्ताधाऱ्यांनी देशामध्ये शिक्षण हे प्रचंड महाग करून टाकलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य जनतेच्या मुलांना आज उच्च शिक्षण मिळेनासं झालेलं आहे. कितीतरी विद्यार्थी आज 10वी-12वी पासून शिक्षण सोडून देत आहे. आज देशाला विकासाकडे न्यायचं असेल, देशाला जर समृद्ध बनवायचं असेल, तर सगळ्यात अगोदर देशातील युवा, देशातील युवती या एज्युकेशनमध्ये पुढं असल्या पाहिजे. सर्व परीनं त्यांना एज्युकेशन, शिक्षण मिळालं पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. परंतु देशातील सत्ताधारी वर्ग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आज देशातील सत्ताधारी वर्ग कालाबाजारी करून अमाप पैसा कसा कमावता येईल आणि त्या काळा पैशावर पुन्हा निवडणुका कशा जिंकता येईल याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे. आज अमाप पैसा कमावून कितीतरी आमच्या देशातील मंत्र्यांनी, खासदार, आमदारांनी विदेशामध्ये काळा पैसा लपवून ठेवलेला आहे. 2 नंबरच्या पैशावरती सत्तेमध्ये यायचं आणि 2 नंबरचा पैसा, अमाप पैसा कमवायचा आणि त्याच पैशांनी पुन्हा निवडणुका जिंकायच्या. ही पद्धत आज देशामध्ये रुजू झालेली आहे. आज हे लोक संविधानावरती आम्ही देश चालवतो असे बोलतात. मग मला म्हणायचं आहे का संविधान घराणेशाही सांगतो का? आज देशामध्ये प्रत्येक नेते आपापल्या रिश्तेदाराला, आपापल्या मुलांना सत्ताधारी कसे बनवता येईल यांच्याकडे संपूर्ण त्यांचं लक्ष आहे. कसंही करून, काहीही करून आपल्या मुलांना, आपल्या रिश्तेदारांना ते लोक सत्ताधारी बनवून संपूर्ण सत्ता आपल्या घरामध्ये ठेवून अमाप पैसा कमावण्याच्या मागे लागलेले आहेत. संविधान हे सांगत नाही. संविधानाने लोकशाही सांगितलेली आहे आणि खरी लोकशाही आम्ही आणू शकलो नाही, हे तितकं सत्य आहे. आज सत्तेचा गैरवापर करून देशामध्ये हुकुमशाही चालू आहे. बोलले तर दाभोळकर, लिहिले तर गौरी लंकेश आणि बीजेपीच्या विरोध बोलायला गेलं तर कलबुर्गी केल्या जात आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये या RSS वाल्यांनी, या बीजेपी वाल्यांनी आपले लोक घुसवलेले आहे आणि देशातील कोणत्याही लोकांना, कोणालाही न जुमानता हुकुमशाहीने हे लोक देश चालवत आहे. ही लोकशाही नाही आहे. याला लोकशाही म्हणता येणार नाही. खरी लोकशाही जर आम्हाला समजा दाखवायची असेल देशातील, आणि बीजेपी वालेच नाही तर देशातील कोणतेही सरकार येऊ द्या, प्रत्येक राजकारणी आज भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सामोर येऊन समाजाची आणि देशातील जनतेची दिशाभूल करून देशाला वेगळ्याच पद्धतीने आणि वेगळ्याच रीतीने नेत आहे. ही खरी लोकशाही नाही. 80-79 वर्षामध्ये जर समजा आज आमच्या देशाची शाळेची आणि शिक्षणाची ही अवस्था असेल, आरोग्याची ही व्यवस्था असेल, तर याला लोकशाही म्हणल्या जात नाही. देशातील जनता निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग का घेतो?
की आमचे सर्वसामान्य जनतेचे जे आमचे प्रश्न आहे ते प्रतिनिधीच्या मार्फत आम्ही सोडवू शकलो पाहिजे. याकरिता लोकशाहीमध्ये जनता सहभाग घेत असते. परंतु देशातील जनतेचा निरुत्साह झालेला आहे. कोणत्याही पक्षाला कोणत्याही नेत्याला निवडून दिलं तर तो हरामखोरीवरच उतरत आहे. देशातील जनता ही त्रस्त झालेली आहे. निवडावं तर कोणाला निवडावं ही परिस्थिती आज देशातील जनतेच्या डोळ्यासमोर आहे. आज जो भी पक्ष सत्तेमध्ये जो भी पक्ष निवडणुकीला सामोर येतो तो पक्ष आणि ते नेते मोठमोठे आश्वासन देतात, मोठमोठे स्वप्न दाखवतात देशातील जनतेला. आणि जनतेला असं वाटतं की हा तरी व्यक्ती, ही तरी सत्ता, हा तरी पक्ष आम्हाला सामोर नेईल, आमचं कल्याण करेल. परंतु कोणताही पक्ष कोणताही सत्ता आज देशाला सामोर नेण्यासाठी तयार नाही. सर्वसामान्याचे मुलं सुशिक्षित बेरोजगार झालेले आहे. आज त्यांची खाण्याची ऐपत नाही. आज देशातील 80 करोड जनता ही तुमच्या स्वस्त धान्य दुकानाच्या याच्यावरती जगत आहे. ही परिस्थिती देशातील जनतेतील नेत्यांनी करून ठेवलेली आहे. आज देशातील ज्या भिकार चोटांना आम्ही निवडून दिलेला आहे, निवडणुकीच्या वेळेस बघा हे लोक गल्लोगल्लीमध्ये येऊन आमच्या आईवडिलाच्या पाया पडतात, भीक मागतात, मताची भीक मागतात. आणि निवडून आल्यावरती हेच आम्हा लोकांना शहाणपण शिकवतात. ही परिस्थिती देशामध्ये उद्भवलेली आहे. यांचे मुलं विदेशामध्ये लाखो करोडो रुपये घेऊन शिक्षण घेत आहे आणि आमच्या मुलांना शिक्षणासाठी योग्य शिक्षण मिळत नसेल, सरकारी शाळेमध्ये योग्य सुख सुविधा मिळत नसेल, तर याला लोकशाही म्हणता येणार नाही. जे आतापर्यंत प्रस्थापित झालेले पक्ष आहे, जे आतापर्यंत आलेले नेते आहे, हे नेते आम्हाला न्याय मिळवून देणार नाही. आम्हाला येणाऱ्या काळात वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या पक्षांना चान्स द्यावा लागेल. कारण जे बी प्रस्थापित नेते देशामध्ये आज शासन करत आहे, निवडून येत आहे, त्या लोकांकडून आमचा अपेक्षाभंग झालेला आहे. हे लोक कधीही आम्हाला सामोर नेऊ शकणार नाही. जनतेला, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकणार नाही. हे फेल झालेले लोक आहे, फेल झालेले राजकारणी आहे. तर मी देशातील जनतेला इतकीच विनंती करतो की आम्हाला सत्ता परिवर्तन करावे लागेल. आणि प्रस्थापित जे लोक आहे, प्रस्थापित जे राजकारणी आहे, त्यांना थांबावं लागेल आणि येणाऱ्या नवीन नवीन लोकांना चान्स द्यावा लागेल. तेव्हा कुठे आम्ही देशाचा विकास करू शकतो, त्यांच्याकडून थोडी काहीतरी अपेक्षा करू शकतो. आम्ही या लोकांकडून अपेक्षा करू शकणार नाही आणि हे लोक आम्हाला न्याय मिळवून देऊ शकणार नाही. इतकेच बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत.